मी दत्तू नामदेव थोरात, ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव गांगदेव व तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष। भाऊचं पाल जिल्हा परिषद गटामध्ये सांगायचं म्हणलं खरं तर भाऊने भरपूर निधी पाल गावासाठी, भोयगावसाठी, जातेगावसाठी, पिंपळगावसाठी, धामणगावसाठी भरपूर असा निधी उपलब्ध करून दिला। भाऊचं काही नसताना समजा भाऊना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून गेला। धन्यवाद। वातावरण कसं आहे आता भाजपसाठी? वातावरण सांगायचं म्हटलं तर वातावरण खूपच छान आहे। प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे। तर जे मतदार आहे यावेळेस आपला मतदार निवडून येईलच। इच्छा 100% 15 ते 1600 निवडून यायला पाहिजे, जास्तीत जास्त मतदान अशी आमचे कार्यकर्त्याची अपेक्षा आहे आणि वोटरचे पण अपेक्षा आहे। पुढील काय अपेक्षा आहे कामाची आता? पुढील म्हणजे ते सक्षम त्यांचं नेतृत्व आहे आणि काम भरपूर म्हणजे जास्तीत जास्त काम करण्याचं, निधी उपलब्ध करण्याचं काम करतील ते। पहिलं प्राधान्य कोणत्या कामाला देतील सहसा? पहिलं प्राधान्य म्हणजे एक पाण्याचं किंवा रस्त्याचे, आता गावोगाव परत सभागृह आहे आणि ड्रेनेज लाईन आहे, हायमास्टलस प्युअर ब्लॉकचे, असे भरपूर त्यांनी काम केले आणि काम अपुरे जे काम करण्याचा प्रयत्न करू आले। भाजपकडून किती जण उभे इकडे? भाजपकडून काय एकच उमेदवार आहे आपला लंकाताई आप्पासाहेब काकडे आणि जातेगाव गटामध्ये विनोद भाऊ मानकापे आणि पाल गटामध्ये पूजा महेंद्र पात्रीकर। जिल्हा परिषद इलेक्शन चालू आहे तर आप्पा पाटला साहेब काकडे माझी शेजारी आणि त्या हिशोब त्यांचे खूप लांब त्यांचे काम चालू आहे आणि निवडून येणार, निवडून 100% येणार ते येणार आहे, मानकापे निघणार आहे आणि पाथरीशी निघणार। पाल जिल्हा परिषद गटामधून आप्पासाहेब काकडे, त्यांची मिसेस लंकाताई काकडे या प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे आणि त्यांच्याचबरोबर पूजा महेंद्र पात्रीकर हे पण प्रचंड मतानं पंचायत समिती गटातून निवडून येणार आहे। त्यानंतर मध्ये आमचे जातेगाव गणाचे उमेदवार विनोद भाऊ भीमराव मानकापे हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे आणि त्यांचे कामं पण चांगल्या पद्धतीचे। त्यांचा विकासाचा मुद्दा म्हणजे त्यांना पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, लाईटीचा, शेतकऱ्याच्या लाईटीचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न, जे बी काय असते ते पूर्ण मार्गी लावतात असे उमेदवार हे आम्हाला जनतेला दिलेले आहे। त्यामुळे ते कोणत्याही हालतमध्ये जास्तीत जास्त मता निवडून येणार आहे। त्यांना लोकांचं इतकं त्यांच्यावर भावनिकपणा आहे आणि ते सगळ्यात जुने ज्येष्ठ कार्यकर्ते आहे म्हणून त्यांच्याकडं सगळ्यात जास्त लोकांचं ध्यान आहे आणि ते लोकांच्या प्रेमातले माणसं आहे म्हणून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देणार आहे। किती सांगता येणार नाही, एवढ्या मताने भरघोस मतांनी निवडून येतील। काकडे एक धडधडीची नेते, तरुण तडफदार आहे, 24 तास ओव्हर टाईम कंटिन्यू जनतेच्या संपर्कात आहे, रात्रंदिवस काम करणार माणूस आहे। त्यामुळं आप्पासाहेब पाटील 100% सौ लंकाताई काकडे हे निवडून येणार, याच्यात काही दुमत नाही। कमीत कमी 2,500 ते 3,000 लीडनं निवडून येणार आहे, कुठल्याही पदावर नसताना। पिंपळगाव गांगदेव येथे जवळपास 1 कोटीचे काम आणलेले आणि निस्वार्थपणानं खोलीकरण असेल, रोडचं असेल, डोमचं असेल, हायमास्टरचं असेल, असे भरघोस कुठल्याही पदावर काम नसतं एवढं भरपूर निधी उपलब्ध करून दिला असं एकमेव माणूस आहे आप्पासाहेब काकडे। त्यामुळे त्याच्यामुळे जनता खर्चाने तयार आहे मतदान करण्यास आणि आम्ही स्वतः त्याच्यावर टाईम व रात्रंदिवस काम करतो। त्यामुळे निवडून येणार याच्यात काही शंका नाही।